मंडळी, आजच्या जेनझी पिढीचा दिवस जो आहे तो फास्ट फूड शिवाय पूर्णच होत नाही. भूक लागली की घरचं जेवण नको, लगेचच पिझ्झा ऑर्डर करणार, दुपारच्या ब्रेकमध्ये बर्गर खाणार, संध्याकाळी 2 मिनिटात बनणारी मॅगी आणि रात्री चायनीज. पण ही सवय, हीच क्रेज आज एका मुलीच्या मृत्यूचं कारण बनली आहे. जास्त प्रमाणावर फास्ट फूड खाल्ल्यामुळं अवघ्या 16 वर्षाच्या मुलीची आतडी खराब होऊन तिचा मृत्यू झालाय. डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही तिचा जीव वाचू शकला नाहीये. त्यामुळेच नेमकं हे प्रकरण काय, ती मुलगी कोण होती आणि हे फास्ट फूड तिच्या मृत्यूचं कारण कसं बनलं, खरंच फास्ट फूड खाणं कितपत योग्य आहे, हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी निशा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, ही घटना आहे उत्तर प्रदेशमधील अमरोहा शहरातली. 21 डिसेंबरच्या रात्री दिल्लीतील एम्समध्ये उपचारादरम्यान एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. त्या मुलीचं नाव आहे आहाना खान. वडील मनसूर खान हे शेतकरी आहेत. आहानाच्या कुटुंबात आई वडील आणि एक बहीण भाऊ आहेत. आहाना ही भावंडांमध्ये सर्वात लहान होती. ती शहरातील हाशमी गर्ल्स इंटर कॉलेजमध्ये 11वी शिकत होती. आहानाच्या कुटुंबियांच्या मते आहानाला फास्ट फूडची खूप आवड होती. तिला बऱ्याचदा यासाठी मनाई करण्यात आली, समजावण्यात आलं, तरी देखील ती चाऊमिन, मॅगी, पिझ्झा आणि बर्गर यासारखे फास्ट फूड पदार्थ सतत खात राहिली. त्यामुळे सप्टेंबरमध्ये आहानाची तब्येत बिघडली. 13 नोव्हेंबरला तिच्या पोटात दुखायला लागलं, म्हणून तिला मुरादाबाद इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की तिचे आतडे एकमेकांना चिटकलेत आणि त्यामुळे एक छिद्रही तयार झाले. जास्त प्रमाणावर फास्ट फूड खाल्ल्यामुळे तिच्या आतड्यांचंही नुकसान झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर 3 डिसेंबरला आहानाचं ऑपरेशन झालं. 10 दिवसांनंतर आहानाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र आहाना दिवसेंदिवस अशक्त होत चालली होती. तिची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर तिच्या कुटुंबानं तिला दिल्लीमधल्या एम्समध्ये दाखल केलं. 21 तारखेच्या रात्री तिची प्रकृती अचानक जास्त बिघडली. तिचं हृदय बंद पडलं आणि तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचं कारण होतं फास्ट फूड. फास्ट फूड खाल्ल्यामुळे आतड्यांचं नुकसान झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आहानाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. ही घटना प्रत्येक फास्ट फूड खाणाऱ्या लोकांसाठी चिंतेची बाब आहे. संध्याकाळ झाली की गल्ली बोळातील चायनीजच्या गाड्यांवर लागणारी गर्दी, पिझ्झा बर्गरच्या दुकानाबाहेर लागणाऱ्या रांगा आणि घराघरात तयार होणारी मॅगी, हे चित्र आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण ज्या फास्ट फूडला प्राधान्य देतो ते कधी आपल्या शरीराला आतून पोखरून काढेल हे समजणार पण नाही. त्यात तरुण वयात तर मुलांना बाहेरच्या गोष्टी खाण्याचं एक वेगळंच वेड असतं. मित्रांसोबत बाहेर जायचं, बाहेरचं खायचं, हे तर जेनझीच्या आयुष्याचा भाग बनलाय. जंक फूड खायला चांगलं आणि चविष्ट असतं. ते लगेच अवेलेबल देखील होतं. जंक फूडनं पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे जंक फूड खाल्लं तर काय बिघडलं असं वाटणं साहजिक आहे. पण हे जंक फूड जर सतत खाल्लं गेलं तर त्याचे परिणाम हळूहळू शरीरावर दिसायला लागतात. जंक फूड म्हणजे असं अन्न ज्यामध्ये तेल, मीठ, साखर आणि प्रोसेस्ड घटक जास्त असतात. हे पदार्थ जास्त दिवस टिकावेत, दिसायला आकर्षक असावेत आणि चवीला जबरदस्त लागावेत म्हणून त्यावर प्रक्रिया केली जाते. पण या सगळ्या प्रक्रियेत शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्व, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स कमी होतात. म्हणजे पोट भरतं पण शरीराला पोषण मिळत नाही. त्यामुळे सुरुवातीला काही जाणवत नाही, पण काही काळानं शरीर वेगवेगळ्या तक्रारी सांगायला लागतं आणि मग सतत जंक फूड खाल्ल्यामुळे शरीरातील कॅलरीज खूप जास्त प्रमाणात वाढतात आणि त्याचा सगळ्यात आधी परिणाम दिसतो तो वजनावर. पण त्या कॅलरीज खर्च होण्याइतकी आपली शारीरिक हालचाल नसते. त्यामुळे वजन वाढायला लागतं आणि एकदा वजन वाढलं की ते कमी करणं सोपं राहत नाही. लठ्ठपणा वाढला की पुढं मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढणं आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. हे सगळे आजार एका दिवसात होत नाहीत, पण चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे हळूहळू तयार होतात. जंक फूडचा मोठा फटका पचनसंस्थेला बसतो. या अन्नात फायबर कमी असल्यामुळे पचन नीट होत नाही. काही लोकांचं रोज पोट साफ होत नाही, तर काहींना कायम पोटदुखीचा त्रास होतो. पचन बिघडलं की त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर होतो. भाज्या, फळं, डाळी न खाल्ल्यामुळे कॅल्शियम, विटॅमिन्स यांची कमतरता जाणवते. त्यामुळे केस गळणं, त्वचा निस्तेज होणं, नखं ढिसूळ होणं, अशक्तपणा जाणवणं अशा समस्या जाणवू लागतात. आता काही जण म्हणतात, मी तर रोज जंक फूड खातो तरी मी एकदम ओके, एकदम ठीक आहे. पण हे परिणाम लगेच दिसत नाहीत, ते हळूहळू दिसायला लागतात. जंक फूडचा परिणाम फक्त शरीरापुरता मर्यादित नसतो, तर मेंदू आणि मनावर देखील होतो. जास्त साखर आणि फॅट असलेलं अन्न खाल्लं की काही वेळासाठी आनंद वाटतो, पण नंतर अस्वस्थपणा जाणवू लागतो. सतत असे पदार्थ खाल्ल्यामुळे एकाग्रता कमी होते, कामात किंवा अभ्यासात मन लागत नाही. लहान मुलं आणि तरुणांमध्ये लक्ष न लागणं, चिडचिड करणं, पटकन राग येणं ही लक्षणं दिसून येतात. योग्य संतुलित आहार नसेल तर मेंदूला लागणारी ऊर्जा आणि पोषण मिळत नाही. याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. त्याचबरोबर जंक फूडमुळे दातांच्या समस्याही जाणवतात.
जंक फूड जास्त खाल्ल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होऊ लागते. योग्य पोषण न मिळाल्यामुळे शरीर आजारांशी लढायला कमजोर पडतं. वारंवार सर्दी, खोकला होणं, ताप येणं ही सुद्धा त्याचीच लक्षणं असू शकतात. विशेषतः मुलं आणि वयस्कर लोकांमध्ये याचे परिणाम जास्त दिसतात. आजकाल तर कमी वयातच मधुमेह, बीपी, हृदयविकार यासारखे आजार वाढताना दिसत आहेत. यामागे बदललेली जीवनशैली आणि जंक फूडचं वाढलेलं सेवन हे मोठं कारण आहे, असं डॉक्टर आणि तज्ज्ञ देखील सांगतात. घरचं साधं जेवण टाळून बाहेरचं प्रोसेस्ड अन्न रोज खाल्लं की शरीर नैसर्गिक समतोल गमवायला लागतं. याचा अर्थ असा नाही की जंक फूड पूर्णपणे बंदच करायला हवं. कधीतरी क्वचित खाल्लं तर त्याने फारसं मोठं नुकसान होत नाही. प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा तेच रोजचं आणि सवयीचं अन्न बनतं. घरचं ताजं जेवण, भाजी भाकरी, पोळी भाजी, डाळ भात, फळं, सलाड, दूध, दही यांचा समावेश आहारात असायला हवा. थोडक्यात सांगायचं झालं तर जंक फूड सतत खाल्ल्यामुळं शरीर हळूहळू आतून कमजोर होत जातं, जरी बाहेरून लगेच काही जाणवत नसलं तरी. आरोग्य बिघडलं की मग पैसा, वेळ सगळं खर्च करून देखील एखाद्या वेळेस ते मिळू शकत नाही. त्यामुळे चव आणि सोयी यापेक्षा आरोग्य महत्त्वाचं आहे हे समजून घेतलं तरच आपलं शरीर आणि मन दीर्घकाळ ठणठणीत राहू शकतो. कारण आरोग्य हीच धनसंपत्ती आहे हे आपल्या सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. आहारासोबत जे काही झालं यावरून तरी आपण सावध होऊन फास्ट फूड आपल्या शरीरासाठी कितपत योग्य आहे याचा विचार करायला हवा. मंडळी, खरंच जंक फूड खाणं कितपत योग्य आहे आणि अशीच काही घटना तुमच्या आजूबाजूला देखील घडली आहे का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.